बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हदगाव मधून. हदगाव तालुक्यातील बामणी फाटा येथे श्री संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाच्या वतीने 13वा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह व मंगल परिणय महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये 18 जोडपे विवाहबद्ध झाले आहेत. या मेळाव्याला उपस्थित हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण, आमदार माधवराव पाटील जळगावकर यांचे खांदे समर्थक अनिल पवार, रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमदाडे, समाजसेविका सविताताई निमडगे व परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पत्रकार बांधव व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. वराच्या पेशूमाला आठवण करायचं. आता झाल्यावर सांगा. साधू आपण वरातीसह किमान 10 एकरावर आपण हा लग्न सोहळा पुढच्या वर्षी साजरा करायचा आहे आणि त्यासाठी आपण 6 महिन्यापूर्वीपासून तयारी करणार आहोत. म्हणून आपल्याला आजपासून आम्ही निमंत्रण देतो की आमच्या हदगाव तालुक्याची संपूर्ण टीम यांच्या वतीनं आपल्याला आश्वासन देतो किमान 101 हिंदू धर्मीय आणि बौद्ध धर्मीय विवाह सोहळे पार पडण्याचे पार या ठिकाणी पाडून असं मी आपल्याला आश्वासन देतो. आणि घोटाळ्यानिमित्त उपस्थित झालेले सर्व नवदाम्पत्य, त्यांच्यासोबत आलेले आमच्या स्टेजवर असलेले मान्यवर डॉक्टर बी डी चव्हाण साहेब, आमचे जमदार दादा, आणि खरंच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जो सामूहिक विवाह सोहळा संपन्न करतात मागच्या 1.5-2 महिन्यापासून आपण परिश्रम करतात असे असलेले आमचे बंधू सुनील माराडे, खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या समाजासाठी खरंच असं माणूस आदर्श आहे. दरवर्षी तो माणूस खूप परिश्रम घेऊन हा विवाह संपन्न करतो. हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांचा एक प्रतिनिधी म्हणून या नऊ दाम्पत्यांना त्यांनी एक आशीर्वाद पाठवलेला आहे की या नऊ दाम्पत्याकडून समाजाची, आई वडिलाची, सासऱ्याची सेवा घडो एवढी त्यांनी संदेश पाठवला आहे. एवढंच बोलतो आणि आज या पौर्णिमेनिमित्त सर्व माझ्या उपासकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे आणि राजगृहामधल्या तिन्ही रत्नांना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, श्रद्धेय भीमराव साहेब आंबेडकर आणि हिंदुनीचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब या तमाम परिवर्तनवादी विचारांना या ठिकाणी अभिवादन. आज बौद्ध पौर्णिमा आहे. सर्व बौद्धांना जय भीम, जय भीम, जय भीम. पैदा ना होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला ना होता. बेरंग रहती है जमीन, आसमां का रंग नीला ना होता. ये भारत कब का कंगाल हो जाता यारो, इसे भीम जैसा कोहिनूर हीरा ना मिला होता. आज आपण बामणी फाटा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे राष्ट्रसंत गाडगेबाबा सेवाभावी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माननीय सुनील दादा बराडे यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. असा एकही माईचा लाल या नांदेड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये नाही. एक बहुजन समाजाचा, बौद्ध समाजाच्या विचाराचा एक गरीब कुटुंबामधला सुनील बराडे दरवर्षीप्रमाणे यांनी गेल्या वर्षी शपथ खाली होती
या स्टेजवर 101 लग्न लावण्याची, पण यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी यांच्या खांद्यावर इकडच्या लोकसभेची जबाबदारी दिली होती. म्हणून हे सर्व दिवस त्यांनी बाळासाहेबांचा आदेश मानून या जिल्ह्यामध्ये पीडित जवान साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला. आपणही मतदान केलं, पण त्यांच्या विचाराला, त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या आवाजाला या ठिकाणी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण, या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर आणि सर्व हे जोडपे, सर्व धर्मीय, सर्व जाती धर्माचे आणि बौद्ध धर्माचे राजगृहाच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत.